नवनाथ भक्तिसार अध्याय 15वा. गोरक्षे जालंधर भेट. कानिप व मारुती यांचे भांडण. श्री गणेशाय नमः. बद्रिका आश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिप हे दोघे दोन भिन्न स्थानी तपश्चर्या करत होते, पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती. साधना पूर्ण झाल्यावर दोघे आपापल्या गुरूंच्या शोधार्थ निघाले. कानिप जालंधरांचा शोध घेत उत्तरेकडे निघाले, तर गोरक्ष मच्छिंद्राचा शोध घेत दक्षिणेकडे गेले. फिरत फिरत ते हेलापटणास गेले. तेथे नगरवेशीवर द्वारपालांकडे मच्छिंद्रनाथांविषयी चौकशी केली, तेव्हा त्यांना 6 वर्षापूर्वी जालंधरनाथ नावाचे एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्यांच्या संदर्भातील आधांतरी रंगणाऱ्या भाऱ्याशी नवलकथाही ऐकवली. तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रनाथच नाव बदलून येथे राहिले असावेत असा विचार करून ते नगरात प्रवेशले. तेथे भिक्षा मागत असताना ते गोपीचंदाने जालंधरांना ज्या ठिकाणी पुरले होते तिथे आले आणि एका घरासमोर उभे राहून अलक निरंजन अशी हाक दिली. तो सवाल ऐकता जालंधरांनी भूगर्भातून आदेश शब्द उच्चारला. तेव्हा गोरक्ष म्हणाले, मला आदेश करणारे जती महाराज, आपण कुठे आहात? आपले नाव काय? तेव्हा जालंधराने त्यांना स्वतःचे नाव व सध्या ते जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले. मग त्यांनी गोरक्षांची विचारपूस केली. त्यांनीही स्वतःचे नाव, गुरूंचे नाव सांगितले आणि म्हणाले, महाराज, आपली अशी स्थिती कशी झाली? तेव्हा जालंधराने त्यांना सर्व इतिवृत्त सांगितले. ते ऐकून संतापलेले गोरक्ष गोपीचंदाला धडा शिकवण्याची वार्ता करू लागले. तेव्हा जालंधराने त्यांना शांत केले आणि सध्या याविषयी कुठेही वाच्यता न करता पुढे जावे, पण कानिप नावाचे माझे शिष्य भेटल्यास त्यांना हे सगळे सांगावे अशी सूचना केली. ती मान्य करून गोरक्षांनी ते नगर सोडले आणि यात्रा करत जगन्नाथपुरीस गेले. कानिप व मारुती यांचे भांडण. तिकडे कानिपही लोकांना सन्मार्गाचे उपदेश करत जालंधरांना शोधत हिंडत होते. आपल्या 700 शिष्यांना बरोबर करून ते नित्य प्रवास करत असत. अशा प्रकारे फिरत फिरत ते पूर्वेकडील स्त्री राजापाशी आले. त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी वदंता पसरली असल्यामुळे प्रत्यक्ष आपले गुरुजी येथे जाऊ इच्छिता आहेत हे समजताच त्यांच्या शिष्यांचे धाबे दणाणले. त्यांना पुढे जाण्याचा धीर होईना. ते जागोजागी बसून आपापसात उलटसुलट चर्चा करू लागले. ती वार्ता कानिपांना समजताच त्यांनी त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लीला दाखवण्याचे ठरवले. स्त्री राजाचा मार्ग सोडून त्यांनी बाकीच्या सर्व दिशा सर्वास्त्राने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाले, मी स्त्री राज्यात जाणार आहे आणि तेही गुरूंवर श्रद्धा ठेवून न भिता जाणार आहे. आता त्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल, त्यांनी कुशाल परत फिरावे. ते ऐकून त्यांचे 7 शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जाता स्पर्शास्त्राच्या प्रभावाने जमिनीला खेळले, पण आपले चिकटलेले पाय हाताने हलवण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांचे हातही जमिनीला चिटकले आणि ते ओनवेस राहिले. तेव्हा नाथाने विभक्त अस्त्राने मारलेली विभूती आपल्या 7 शिष्यांच्या कपाळास लावली आणि त्यांना जमिनीत चिकटलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले. त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे झाले. मग त्या 7ही जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले, तर तेही त्यांच्या पाठीला चिकटले. ते ओझे असह्य होऊन ते तळमळू लागले. तेव्हा त्या 7ही शिष्यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. त्या समय ते सर्वजण नाथांची क्षमा मागून सोडवण्याची विनंती करू लागले. हे वृत्त त्या शिष्यांनी कानिपांना सांगताच त्यांनी विभक्त अस्त्राच्या साह्याने त्यांची मुक्तता केली. तेव्हा त्या सर्वांच्या मनात आपल्या गुरूंविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते स्त्री राज्यांकडे निघाले. सायंकाळच्या सुमारास कानिपनाथ सरहद्दीवर आले आणि त्यांनी विश्रांतीसाठी तेथे डेरा टाकला. त्या रात्री मारुती उपकार करण्यासाठी स्त्री राज्यात जात असताना तेही स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडले, पण त्यांनी अस्त्राला जुमानले नाही. तेवढ्यात त्यांना नाथपंथीयांचा जथा दिसला. हे काम त्यांच्यापैकी कोणाचे तरी असावे हे त्यांनी ओळखले आणि हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिंद्रनाथांना बोध करून परत येतील, त्यामुळे मैनाकिनी दुःखी होईल. तेव्हा या मंडळींना इथूनच
घाबरवून हाकलले पाहिजे असा विचार करून त्यांनी विशाल रूप धरून गगनभेदी गर्जना केली. ती ऐकून कानिपांचे शिष्य संरक्षणासाठी त्यांच्यापाशी धावले. त्या सर्वांना धीर देऊन ते नाजी सुद्धा मारुतीचा प्रतिकार करण्यास सरसावले. मग त्या दोन महावीरांमध्ये एकच धुमचक्री उडाली. दगड शिळा विरघळणाऱ्या मारुतीने नाथांच्या वज्रास्त्राचे चूर्ण केले. तेव्हा चिडलेल्या नाथजींनी कालिका, अग्नी, इंद्र आणि वायू अशा 4 अस्त्रांचा एकदम मारा करून त्यांना जर्जर केले. त्यावेळी वायुदेवानी आणि समुद्राने मारुतींची समजूत काढून त्यांचे व नाथांचे सत्य करून दिले. तेव्हा कानिफांनी मच्छिंद्रनाथांना कोणताही उपदेश करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू नये या अटीवर त्यांनी कानिफनाथांना स्त्री राज्यात जाण्याची अनुमती दिली. ती मान्य करून त्यांनी तिथे प्रवेश केला. हे वृत्त मच्छिंद्रनाथांना कळताच त्यांच्या मनात ते गोरक्ष असल्यास आपल्याला येथील सर्व सुखांचा त्याग करून त्यांच्या बरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली. पण तशी न दर्शवता ते कानिफपेटीस निघाले आणि ते गोरक्ष नाहीत हे पाहून सुटकेचाने श्वास टाकला. त्यांनी कानिफांची अवस्था आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्या पाशीच ठेवून घेतले.